ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित नवमहाराष्ट्र विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बिदाल, तालुका मान, जिल्हा सातारा. इयत्ता 11वी कॉमर्स विषयाचं नाव आहे बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण वेगवेगळे डॉक्युमेंट्स जर्नल एंट्री करण्यासाठी किंवा जर्नलमध्ये त्याची नोंद करण्यासाठी वेगवेगळ्या डॉक्युमेंट्सचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. त्यानंतर GST संबंधी जर्नल एंट्री कशी करायची तेही आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढच्या भागामध्ये, दुसऱ्या भागामध्ये या ठिकाणी आपण प्रत्यक्ष जर्नल एंट्रीची प्रोसेस कशी असते हे आपण पाहणार आहे. या ठिकाणी 3 ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. त्या ट्रान्झॅक्शन दिल्यानंतर आपण त्याचे अकाउंट्स कोणते आहेत हे शोधायचं असतं. त्यानंतर ते अकाउंट्स कोणत्या टाईपचे आहेत, त्याचा रूल काय आहे आणि कोणतं अकाउंट डेबिट करायचं आहे आणि कोणतं अकाउंट क्रेडिट करायचं आहे हे आपण पाहणार आहे. या अगोदर आपण जर्नल एंट्री कशी करायची ही डबल एंट्री सिस्टीम ज्यावेळेस आपण पाहिलेली आहे त्यावेळेस आपल्या लक्षात आलेलं आहे की जर्नल एंट्री आपण कशी करायची आहे. यासाठीचे रूल्स जे आहेत ते रूल्स आपण या ठिकाणी अप्लाय करायचे आहेत. पहिलं ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,00,000. या ठिकाणी 2 अकाउंट्स या ठिकाणी तयार झालेले आहेत, कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट हे रिअल अकाउंटमध्ये आहे आणि त्याचा नियम जो आहे तो डेबिट व्हॉट कम्स इन. आता ते डेबिट आहे का क्रेडिट आहे या ठिकाणी आपल्या लक्षात आलं पाहिजे. पैसे बिझनेसमध्ये आलेले आहेत म्हणजे रिअल अकाउंट हे कॅश जे आहे ते रिअल अकाउंट आहे आणि त्याचा नियम आहे हे डेबिट झालेलं आहे, आलेलं आहे. डेबिट व्हॉट कम्स इन जे आलेलं आहे म्हणून ते डेबिट या ठिकाणी आपण त्यासंबंधी तसा रूल आपण लिहिलेला आहे, डेबिट व्हॉट कम्स इन. त्यानंतर कॅपिटल पर्सनल अकाउंट आहे आणि त्याचा रूल जो आहे क्रेडिट द गिवर. या ठिकाणी कॅश अकाउंट डेबिट झालेला आहे आणि कॅपिटल अकाउंट क्रेडिट झालेला आहे. त्यानंतर दुसरं ट्रान्झॅक्शन आहे परचेस कॉम्प्युटर ऑफ ₹20,000 फॉर कॅश. रोखीनं कॉम्प्युटर खरेदी केलेला आहे. या ठिकाणी कॉम्प्युटर अकाउंट एक आहे आणि कॅश अकाउंट आहे. कॉम्प्युटर आलेला आहे, दोन्हीही रिअल अकाउंट आहेत. कॅश अकाउंट ही रिअल अकाउंट आहे, कॉम्प्युटर रिअल अकाउंट आहे आणि त्याचा रूल आहे रिअल अकाउंटचा डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॉम्प्युटर आलेला आहे म्हणून त्याला डेबिट आणि पैसे गेलेले आहेत म्हणून त्याला क्रेडिट दिलेलं आहे. म्हणजे इथं कॉम्प्युटर अकाउंट डेबिट झालेला आहे आणि कॅश अकाउंट क्रेडिट झालेला आहे. तिसरं ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे पेड फॉर वेजेस ₹9,000. हमाली पेड केलेली आहे. वेजेस आणि कॅश असे 2 अकाउंट्स या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. वेजेस हे नॉमिनल अकाउंटमध्ये आहे आणि कॅश हे रिअल अकाउंटमध्ये आहे. नॉमिनल अकाउंटचा नियम डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. वेजेस हे एक्सपेन्सेस आहे म्हणून त्याला डेबिट आहे आणि कॅश जे आहे ते रिअल अकाउंट आहे, क्रेडिट व्हॉट गोज आउट. या ठिकाणी वेजेस अकाउंट डेबिट झालेलं आहे आणि कॅश अकाउंट हे क्रेडिट झालेलं आहे. आता हेच ट्रान्झॅक्शन्स आहेत. याची प्रत्यक्ष जर्नल एंट्री करताना जर्नलमध्ये कसं या ठिकाणी नोंद होणार आहे ते आपण पाहूया. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,00,000. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. अगोदर आपण हे पाहिलेलंच आहे. कॅश अकाउंट डेबिट झालेलं आहे आणि कॅपिटल अकाउंट क्रेडिट झालेलं आहे. लिहिताना या ठिकाणी कॅश अकाउंट डॉट डॉट करत पुढं डेबिट करायचं आहे, ते डेबिट झालेलं आहे
आणि क्रेडिट अकाउंट जे आहे त्याला टू असं शब्दप्रयोग करायचा आहे आणि कॅपिटल अकाउंट टू कॅपिटल अकाउंट. डेबिटमध्ये अमाऊंट रक्कम लिहिलेली आहे, क्रेडिट बाजूला डॅश करायचं आहे. इकडं पहिलं कॅपिटल अकाउंट क्रेडिट आहे त्यामुळे डेबिटला डॅश करायचा आहे आणि क्रेडिट बाजूला 1,00,000 लिहायचं आहे. त्यानंतर नॅरेशन लिहायचं आहे, बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. दुसरं ट्रान्झॅक्शन आहे परचेस कॉम्प्युटर ऑफ ₹20,000 फॉर कॅश. एंट्री त्याची झालेली आहे, जर्नल एंट्री कॉम्प्युटर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 20,000 डेबिट 20,000 क्रेडिट. इथं डेबिट लिहिल्यानंतर क्रेडिट बाजूला डॅश करायचं आहे. इथं क्रेडिट रक्कम आहे त्यामुळे डेबिट बाजूला डॅश करायचं आहे, हे विसरायचं नाही. त्यानंतर तिसरं ट्रान्झॅक्शन आहे पेड फॉर वेजेस 9,000. त्याची जर्नल एंट्री झालेली आहे, वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश 9,000 आणि त्याचं नॅरेशन जे आहे बीइंग वेजेस पेड. प्रत्येक जर्नल एंट्री केल्यानंतर या ठिकाणी नॅरेशन जे आहे ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन हे लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला सर्वसाधारणपणे जर्नल एंट्री ज्या कराव्या लागणार आहेत त्या गुड्सवर असणार आहेत. एकतर माल, गुड्स म्हणजे माल हा एक खरेदी केलेला असतो किंवा तो विक्री केलेला असतो आणि मग या ठिकाणी त्या संबंधी आपण या ठिकाणी जर्नल एंट्री पाहणार आहे. आता गुड्स संबंधी कोणकोणत्या प्रकारच्या जर्नल एंट्रीज कराव्या लागणार आहेत ते आपण जरा पाहू, नंतर विस्ताराने आपण पाहणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी पहिलं जे आहे ते माल आल्यानंतर आपण त्याला परचेस बुकामध्ये नोंद करणार आहे, म्हणजे परचेस अकाउंट या ठिकाणी ओपन करावं लागतं. त्यानंतर विक्री आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस सेल्स अकाउंट या ठिकाणी ओपन करावं लागतं. त्यानंतर रिटर्न इनवर्ड अकाउंट. रिटर्न इनवर्ड याचा अर्थ रिटर्न म्हणजे परत, इनवर्ड म्हणजे आलेलं, परत आलेला या ठिकाणी. आता परत काय येतंय तर ते कंसामध्ये दिले सेल्स रिटर्न. ज्यावेळेस आपण मालाची विक्री करतो आणि विक्री केल्यानंतर समजा या ठिकाणी अनेक कारणानं माल जो आहे विकलेला तो परत येत असतो. कारणं काय आहेत तर प्रवासामध्ये आपण माल विकलेला आहे, विकल्यानंतर जो माल विकलेला आहे त्या खरेदीदारानं जो माल मागितलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण जर दुसरा माल दिला असेल तर तो परत येत असतो. किंवा प्रवासामध्ये माल जर नष्ट झाला असेल, खराब झाला असेल, डॅमेज झाला असेल तर असा डॅमेज झालेला माल आहे तो या ठिकाणी परत येत असतो. अशा वेगवेगळ्या कारणामुळं माल परत येत असतो. त्यासाठी या ठिकाणी रिटर्न इनवर्ड अकाउंट किंवा सेल्स रिटर्न अकाउंट या पद्धतीनं ओपन करावं लागतं. आता रिटर्न इनवर्ड, कधी कधी सेल्स रिटर्न असा शब्द प्रयोग असेल तर ते रिटर्न कुठला आहे ते आपल्याला या ठिकाणी लगेच लक्षात येतं, पण रिटर्न इनवर्ड असं लिहिलं असेल तर आपल्याला लगेच लक्षात येणार नाही. पण हे लक्षात ठेवायचं, माल आपल्याकडं परत कधी येतो तर माल विकल्यानंतर त्याच्या पसंतीचा नसेल, खराब झालेला असेल तर ते येत असतो. म्हणून या ठिकाणी रिटर्न इनवर्ड जे आहे हे सेल्स रिटर्न असतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर रिटर्न आउटवर्ड. आता रिटर्न आउटवर्ड जो आहे, रिटर्न आउटवर्ड म्हणजे आपण परचेस केलेला माल असतो आणि असा खराब असेल तर आपण परत देतो, म्हणून त्याला परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड अकाउंट हे ओपन करावं लागतं. त्यानंतर गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट. कधी कधी स्वतःच्या गरजेसाठी, वापरासाठी जो मालक आहे तो माल घेत असतो, त्याला ड्रॉइंग्स असा शब्द आहे. पण जो माल घेतो तो आलेला माल जो आहे हा डायरेक्ट परचेसमधून या ठिकाणी तो गेलेला आहे असं आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे गुड्स विड्रॉन केल्यानंतर तो माल जो आहे तो परचेसशी संबंधी आहे ते लक्षात घ्या. त्यानंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. जो माल आलेला आहे कधी कधी आपण फ्री सॅम्पल म्हणून वाटतो, तर त्याचा उद्देश असा आहे की ज्यावेळेस मालाची ओळख नसते त्यावेळेस या ठिकाणी अशा पद्धतीनं सॅम्पल म्हणून मुक्त माल कधी कधी वाटला जातो. हा एक जाहिरातीचा भाग आहे, हे लक्षात घ्या. आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट करताना पुन्हा ते पाहणारच आहे,
पण मालासंबंधी कोणकोणते अकाउंट्स या ठिकाणी निर्माण होतात ते आपण पाहतोय. त्यानंतर गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर, माल आगीमध्ये जळून गेलेला आहे. गुड्स डॅमेज, खराब झालेला आहे. लॉस्ट इन ट्रान्झिट म्हणजे प्रवासात खराब झालेला आहे. आणि गुड्स स्टोलन, माल या ठिकाणी चोरी झालेला आहे. आता मालासंबंधी इतकी अकाउंट्स जे आहेत ती या ठिकाणी आपल्याला तयार करावी लागतात किंवा तयार करणं बिझनेसमॅनला आवश्यक आहे. कारण यामधूनच काहीतरी या परचेस, सेल्स, रिटर्न इनवर्ड, रिटर्न आउटवर्ड या संबंधी ज्या काही ट्रान्झॅक्शन होणार आहेत, व्यवहार होणार आहेत, ते या संबंधीचे असणार आहेत, हे लक्षात घ्या. आता आपण या ठिकाणी पुन्हा हे विस्तारानं आपण जर्नल एंट्री कशी होणार आहे, म्हणजे परचेस असेल, सेल्स असेल, रिटर्न इनवर्ड असेल, रिटर्न आउटवर्ड असेल, गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर, गुड्स डॅमेज, लॉस्ट इन ट्रान्झिट अकाउंट, गुड्स स्टोलन, या संबंधीची जी जर्नल एंट्रीज आहेत ती या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहणार आहे. आता परचेस अकाउंट जे आहे ते इट इज अन अकाउंट फॉर रेकॉर्डिंग ऑल परचेस ऑफ गुड्स फॉर ट्रेडिंग ऑर प्रोड्युसिंग ॲक्टिव्हिटी. ज्यावेळेस माल आपण व्यापार करतो किंवा तयार करतो त्या संबंधी जे काही खरेदी झालेला आहे, कच्चा माल असेल किंवा तयार माल खरेदी केलेला असेल विक्रीसाठी, तर तो परचेस अकाउंटशी संबंधित असतो. आता देर आर 2 टाईप्स ऑफ परचेस, कॅश परचेस अँड क्रेडिट परचेसेस. 2 टाईपचे परचेस, एक रोखीनं परचेस केलेलं असतं आणि किंवा क्रेडिट परचेसेस किंवा उधारीनं या ठिकाणी परचेस किंवा खरेदी केलेलं असतं. आता कॅश परचेसेस, ज्यावेळेस आपण रोखीनं माल खरेदी करतो त्यावेळेस त्याला आपण कॅश परचेस असं म्हणायचं आहे. वेन गुड्स आर परचेस अँड पेमेंट इज मेड इमिजिएटली बाय कॅश, इट इज कॉल्ड कॅश परचेसेस. एक्झाम्पल दिलेलं आहे, परचेस गुड्स फॉर कॅश फ्रॉम मिस्टर सोनू ऑफ रुपीज 2000. 2000 रुपयाचा माल परचेस केलेला आहे रोखीनं, फॉर कॅश म्हटलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी परचेस झालेला आहे, पैसे गेलेले आहेत, त्यामुळं परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. 2000 डेबिटला 2000, क्रेडिटला 2000 आणि नॅरेशन लिहायचं आहे बिईंग गुड्स परचेस फॉर कॅश. अशा पद्धतीनं ही कॅश परचेसची एंट्री झालेली आहे. त्यानंतर क्रेडिट परचेसेस, ज्यावेळेस आपण माल उधारीवर खरेदी करत असतो त्यावेळेस जर्नल एंट्री कशी होते ते आपण उदाहरणाच्या साहाय्याने पाहूया. परचेस गुड्स फ्रॉम मिस्टर सोनू ऑफ रुपीज 15,000. आता इथं शब्द प्रयोग केलेला आहे परचेस गुड्स फ्रॉम मिस्टर सोनू ऑफ रुपीज 15,000. इथं फॉर कॅश म्हटलेलं नाही. ज्यावेळेस कॅश म्हटलेलं नसेल त्यावेळेस हे ट्रान्झॅक्शन क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे असं समजायचं आहे. कधी कधी क्रेडिट परचेस म्हणून शब्द वापरलेला असतो, कधी वापरलेला नसतो, तरीसुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं शब्दप्रयोग केला नसला तरीसुद्धा या ठिकाणी हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. रोखीचं कॅशचा उल्लेख नसेल तर ते क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे असं समजायचं आहे. या ठिकाणी क्रेडिट परचेसेसची एंट्री होताना परचेसेस अकाउंट डेबिट टू मिस्टर सोनू अकाउंट या पद्धतीने एंट्री होणार आहे बिईंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट. आता ज्यावेळेस आपण परचेस माल करतो त्यावेळेस पैसे देत असतो, लक्षात घ्या, रोखीनं. मग एंट्री होताना परचेस अकाउंट रोखीच्या परचेसला आपण एंट्री केलेली आहे परचेस अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंट रोखीनं. पण आता पैसे देणार नाही, ते देणं आहे. कुणाला देणं आहे त्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे टू मिस्टर सोनू. इथं उधारीवर माल आहे, पैसे दिलेले नाहीत, त्यामुळं ज्याला देणं आहे त्याचं अकाउंट या ठिकाणी क्रेडिट होणार आहे. त्यामुळं या ठिकाणी परचेसेस अकाउंट डेबिट टू मिस्टर सोनू 15,000 या पद्धतीनं ही जर्नल एंट्री झालेली आहे. नॅरेशन बिईंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट. आता रिटर्न आउटवर्ड अकाउंट, परचेस रिटर्न, आपण या ठिकाणी परचेस केलेला आहे आणि तो माल परत केलेला आहे. ज्यावेळेस माल परत जातो
त्यावेळेस ज्यावेळेस माल आपण खरेदी करतो त्यावेळेस पर्चेसेस अकाउंट हे डेबिट होतं, पण ज्यावेळेस माल हा रिटर्न केला जातो, परत केला जातो, त्यावेळेस पर्चेसेस अकाउंट हे क्रेडिट होतं, लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी ज्याच्याकडून माल आलेला आहे त्याचं अकाउंट डेबिट होतं. म्हणून या ठिकाणी मिस्टर सोनूज अकाउंट डेबिट टू पर्चेसेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड अशा पद्धतीनं या ठिकाणी एंट्री होत असते. बिईंग गुड्स रिटर्न टू सोनू या पद्धतीनं नॅरेशन. त्यानंतर या ठिकाणी सेल्स. आता परचेसचं आपण जर्नल एंट्री पाहिली. आता सेल्स मीन्स गुड सोल्ड. देर आर टू टाइप्स ऑफ सेल्स, कॅश सेल्स अँड क्रेडिट सेल्स. तर कॅश सेल्स, when goods are sold and money is received immediately, it is called cash sales. जेव्हा माल आपण या ठिकाणी विक्री करतो आणि लगेच पैसे त्याचे मिळतात त्याला रोखीने विक्री असं म्हटलेलं आहे. एक्झाम्पल दिलेलं आहे, सोल्ड गुड्स ऑफ ₹5,000 फॉर कॅश टू मिस्टर गोविंद. गोविंदला या ठिकाणी रोखीनं माल विकलेला आहे. एंट्री होताना विक्री होते म्हणजे पैसे येतात, म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. 5,000 being goods sold on credit, being goods sold on cash अशा पद्धतीनं नॅरेशन या ठिकाणी लिहायला पाहिजे. त्यानंतर क्रेडिट सेल्स. when goods are sold and money will be received on future date, it is called as credit sales. जेव्हा मालाची विक्री केली जाते आणि त्याचे पैसे जे आहेत ते भविष्यातील नंतरच्या तारखेला या ठिकाणी मिळतात त्याला क्रेडिट सेल असं म्हटलेलं आहे. एक्झाम्पल, सोल्ड गुड्स टू मिस्टर गोविंद फॉर ₹30,000 ऑन क्रेडिट. क्रेडिटवर या ठिकाणी मालाची विक्री झालेली आहे. 30,000चा माल गोविंदला विकलेला आहे. आता रोखीनं माल विकलेला असता तर कॅश अकाउंट डेबिट झाला असतं, पण आता पैसे आलेले नाहीत, म्हणून ज्याला माल विकलेला आहे त्याचं या ठिकाणी नाव आपण लिहिणार आहे, त्याच्याकडून पैसे येणं आहे. म्हणून या ठिकाणी जर्नल एंट्री होताना मिस्टर गोविंद अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशा पद्धतीनं एंट्री होते. डेबिटला 30,000, क्रेडिटला 30,000. बिईंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. त्यानंतर रिटर्न इनवर्ड अकाउंट किंवा सेल्स रिटर्न. विक्री केल्यानंतर ज्यावेळेस माल परत येत असतो त्यावेळेस एंट्री होताना सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट. माल आता येणार आहे त्यामुळे सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट होणार आहे. सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट 8,000 टू गोविंद्स अकाउंट 8,000 बिईंग गुड्स रिटर्न बाय गोविंद. या पद्धतीनं सेल्स रिटर्नची जर्नल एंट्री होत असते. त्यानंतर गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट. वेन गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर फ्रॉम द बिझनेस फॉर हिज पर्सनल यूज, त्याला ड्रॉइंग्स असा शब्द आहे. आता लक्षात घ्या, हा जो माल आहे हा घेतलेला डायरेक्ट परचेसमधून या ठिकाणी द्यायचा आहे आणि म्हणून ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट. आता कोणत्याही व्यवसायामध्ये मालकानं ज्यावेळेस माल घेतलेला असतो त्यावेळेस स्वतः खरेदी, स्वतःला विक्री, स्वतः या ठिकाणी मालाची खरेदी किंवा त्याचं अकाउंट जे आहे ते या ठिकाणी नावानिशी अकाउंट ओपन केलं जात नाही. तर ड्रॉइंग्स अकाउंट जे आहे, उचल मराठी शब्द त्याला आहे, तर ते अकाउंट या ठिकाणी त्याचं तयार केलेलं असतं. आणि ज्यावेळेस माल तो अशा पद्धतीनं पैसे घेईल, माल घेईल, त्यावेळेस ड्रॉइंग्स अकाउंट हे डेबिट करायचं असतं. त्याचं नाव जे आहे ते लिहायचं नाही. म्हणजे ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू पर्चेसेस अकाउंट किंवा गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट. सर्व ठिकाणी आपल्याला पर्चेसेस अकाउंट आणि ऑब्लिक जे काही गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर असेल, गुड्स स्टोलन असेल, गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर असेल, या पद्धतीनं आपल्याला येणार आहे. पण ते न लिहिता आपण पर्चेसेस लिहिलं तरी चालणार आहे. म्हणजे ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू पर्चेसेस अकाउंट बिईंग गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज.
त्यानंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आता फ्री सॅम्पल आपण जाहिरातीसाठी या ठिकाणी मालाचं फुकट वाटप करत असतो. त्यावेळेस जाहिरात करणं हा एक्सपेन्सेसचा भाग आहे आणि म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू पर्चेसेस अकाउंट किंवा गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अकाउंट, बिईंग गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, या पद्धतीनं या ठिकाणी त्याचं नॅरेशन लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर अकाउंट, माल जळून गेलेला आहे. आता एक भाग आपण लक्षात घ्यायचा आहे की हा जर माल जळून गेला असेल तर आपल्या लक्षात येतं की ज्यावेळेस माल जळून जातो, आगीमध्ये भस्मसात होतो, त्यावेळेस हा तोटा आहे. आता पहिलं सांगितलेलं आहे, इफ गुड्स आर अनइन्श्युअर्ड, जर त्या मालाचा विमा उतरवला नसेल तर, माल जळून गेला आणि मालाचा विमा उतरवला नसेल तर आपल्याला माहीत आहे हे सगळं जे माल जेवढा जळून गेलेला आहे तेवढा आपला लॉस होतो आणि म्हणून लॉस जो आहे तो डेबिटला येणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे नॉमिनल अकाउंटचा नियम आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणून लॉस बाय फायर अकाउंट डेबिट टू पर्चेसेस अकाउंट किंवा गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर अकाउंट. जे लॉस बाय फायर अकाउंट डेबिट टू पर्चेसेस अकाउंट, जेवढं नुकसान झालेलं आहे सगळंच नुकसान झालेलं आहे, सर्व रक्कम या ठिकाणी येणार आहे. परंतु आपल्याला माहीत आहे की मालाचा कधीकधी या ठिकाणी व्यापारी किंवा बिझनेसमॅन विमा घेतात. त्यानंतर गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर पण त्याचा विमा घेतलेला आहे. अगोदर आपण पाहिलं विमा घेतला नसेल, त्याचा इन्शुरन्स उतरलेला नसेल तर सर्वच्या सर्व या ठिकाणी लॉस असतो आणि म्हणून तो डेबिटला सर्वच लॉस आपण दाखवलेला आहे. आता जर मालाचा विमा घेतला असेल तर त्याचे पैसे इन्शुरन्स कंपनीकडून या ठिकाणी मिळणार असतात आणि म्हणून जर माल जळून गेला आणि सर्व मालाचा विमा उतरवलेला असेल तर मात्र या ठिकाणी सर्व रक्कम इन्शुरन्स कंपनीकडून नंतर मिळते. तर तोपर्यंत आपण इन्शुरन्स कंपनी अकाउंट डेबिट टू पर्चेसेस ऑर गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर अकाउंट अशा पद्धतीनं जर्नल एंट्री करतो, बिईंग गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. त्यानंतर माल जळून गेलेला आहे पण त्याचं अंशतः त्याचं इन्शुरन्स उतरवलेला आहे. इफ गुड्स आर पार्टली इन्श्युअर्ड ऑर इफ द क्लेम इज पार्टली ॲडमिटेड बाय द इन्शुरन्स कंपनी, मालाचा अंशतः विमा उतरवलेला आहे किंवा काहीच रकमेचा मालाचा विमा उतरवलेला आहे किंवा इन्शुरन्स कंपनीनं त्यातला काहीच भागाचा क्लेम या ठिकाणी स्वीकारलेला आहे. असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस काहीच रक्कम आपल्याला नुकसान भरपाई म्हणून मिळते आणि बाकी जे आहे तो आपला लॉस असतो आणि म्हणून या ठिकाणी जर्नल एंट्री होताना जेवढी रक्कम कंपनीकडून मिळणार आहे तेवढी रकमेनं इन्शुरन्स कंपनीचं अकाउंट डेबिट करायचं आहे. नंतर त्याच्याकडून कंपनीकडून पैसे मिळणार असतात. इन्शुरन्स कंपनी अकाउंट डेबिट लॉस बाय फायर अकाउंट डेबिट टू पर्चेसेस ऑर गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर अकाउंट अशा पद्धतीनं जर्नल एंट्री होत असते, बिईंग गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. त्यानंतर व्यवसाय करत असताना खरेदी विक्री याच्यामध्ये आपल्याला डिस्काउंट हा शब्द अतिशय महत्त्वाचा किंवा आपण ऐकत असतो. डिस्काउंट मीन्स अन अलाउन्स ऑर कन्सेशन गिवन बाय द सेलर ऑफ गुड्स टू द पर्चेसर. डिस्काउंट कोण देतं तर मालाची विक्री करणारा खरेदीदाराला या ठिकाणी डिस्काउंट देत असतो, काही सूट देत असतो. देर आर टू टाईप्स ऑफ डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट अँड कॅश डिस्काउंट. आता आपण ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय ते प्रथम पाहूया. इट इज अन अलाउन्स गिवन ऑन प्रिंटेड लिस्ट ऑफ गुड्स. दिस डिस्काउंट इज अलाउड ॲट द टाईम इफ परचेस
सेल्स ऑफ गुड्स ऑन कॅश ॲज वेल ॲज क्रेडिट ट्रान्झॅक्शन. असा ज्यावेळेस ट्रेड डिस्काउंट जो असतो हा परचेस करताना, विक्री करताना या ठिकाणी अशा पद्धतीनं हा डिस्काउंट दिला जातो किंवा मिळतो. ट्रेड डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आता ट्रेड डिस्काउंट हा पुस्तकामध्ये, हिशेब पुस्तकामध्ये नोंद केला जात नाही. याचं कारण असं आहे, प्रिंटेड त्या बिलावरच या ठिकाणी समजा आपण 50,000चा माल खरेदी केलेला आहे आणि त्या ठिकाणी 2,000 रुपयाचा डिस्काउंट दिला असेल, तर काय जो खरेदी केलेला आहे 50,000 तिथंच बिलामध्ये लेस डिस्काउंट जे काय असेल 2,000 असं करून 48,000चं बिल हे आपल्यासमोर या ठिकाणी येत असतं. आणि म्हणून अशा वेळी जो डिस्काउंट आहे तो तिथंच बिलामध्ये कट केलेला असतो. आणि म्हणून आपण उदाहरणाच्या साहाय्याने या ठिकाणी हे पाहणार आहे, ट्रेड डिस्काउंट ही जो आहे तो हिशेब पुस्तकामध्ये याची नोंद केली जात नाही. अशा पद्धतीनं आपल्याला ऑब्जेक्टिव्हला सुद्धा हे विचारलं जातं, ट्रेड डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट किंवा ट्रेड डिस्काउंट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, ट्रू ऑर फॉल्ससाठी सुद्धा अशा पद्धतीनं आपल्याला विचारतात. आणि म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल आपण पाहूया. अमर ब्रॉट गुड्स वर्थ ₹20,000 फ्रॉम राकेश ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. अमरनं माल परचेस केलेला आहे. ब्रिंगचा भूतकाळ ब्रॉट असा आहे, माल आणलेला आहे म्हणजे परचेस केलेला आहे राकेशकडून आणि 10% ट्रेड डिस्काउंट. आता 20,000चा माल ज्यावेळेस आपण परचेस करणार आहे, आता परचेस केलेला आहे या ठिकाणी. आता अमर जो आहे हा यानं खरेदी केलेला आहे, म्हणून जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अमर हा खरेदीदार आहे, बायर आहे. आणि म्हणून आपण त्याच्या पुस्तकामध्ये तो एंट्री करत असताना माल आलेला आहे आणि उधारीवर माल या ठिकाणी आहे हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं नाही कॅश परचेस, म्हणून ते उधारीवर आहे. म्हणून परचेसेस अकाउंट डेबिट टू राकेश अकाउंट, त्याच्याकडून ज्याच्याकडून माल आलेला आहे त्याचं अकाउंट या ठिकाणी क्रेडिट केलेलं आहे. आणि बिईंग परचेस गुड्स फ्रॉम राकेश ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. आता तो 20,000चा माल आहे, 10%नं या ठिकाणी किती डिस्काउंट कॅल्क्युलेट होतो, तर 2,000 रुपये. 20,000 गुणिले 10 भागिले 100 अशा पद्धतीनं आपण गणितीय आकडेमोड केली तर आपल्याला 2,000 रुपये हा ट्रेड डिस्काउंट येईल. आणि मग ट्रेड डिस्काउंट 2,000 म्हणजे 20,000तून 2,000 रुपये डिस्काउंट कट, 18,000चंच या ठिकाणी तो खरेदी केलेला आहे, तर ती रक्कम या ठिकाणी पुस्तकामध्ये नोंद करणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष 20,000 न घेता डायरेक्ट 18,000 या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी एंट्री करत असताना ट्रेड डिस्काउंट म्हणून 2,000 रुपयाचा कुठेही उल्लेख या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर हेच ट्रान्झॅक्शन जे आहे ते बघा. अमर ब्रॉट गुड्स वर्थ ₹20,000 फ्रॉम राकेश ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. हेच एक्झाम्पल आहे, पण जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ राकेश, राकेशच्या पुस्तकामध्ये याची जर्नल एंट्री कशी होणार हे आपण पाहणार आहे. आता राकेशच्या दृष्टिकोनातून ते विक्री केलेली आहे, अमरच्या दृष्टिकोनातून परचेस आहे आणि राकेशच्या दृष्टिकोनातून ते सेल्स आहे. आणि म्हणून हा सेलर आहे, आता हा माल विकणार. उधारीवर माल विकलेला आहे, त्यामुळं पैसे येणार नाहीत. ज्यानं घेतलेलं आहे त्याचं अकाउंट डेबिट केलेलं आहे, अमर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आता 2,000 रुपये 10%नं 20,000चं 2,000 डिस्काउंट आपण आत्ताच पाहिलेलं आहे. आणि 2,000 रुपये 20,000चा डिस्काउंट हा 10%नं मिळतो. तर 2,000 रुपये कट करून 18,000च या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. नॅरेशन बिईंग सोल्ड गुड्स टू अमर ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. त्यानंतर कॅश डिस्काउंट. आता ट्रेड डिस्काउंट हा वेगळा आहे, कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट हे दोन्ही असे वेगळे आहेत. ट्रेड डिस्काउंट याची नोंद करायची नाही. कॅश डिस्काउंट म्हणजे काय ते आपण पाहूया. इट इज
the concession given to encourage prompt payment. Discount is nominal account. Cash discount is a loss to the receiver of cash and a gain to giver of cash. It is to be calculated after deducting trade discount. आता या ठिकाणी डिस्काउंट इज अ नॉमिनल अकाउंट हे आपल्याला माहीत आहे. कॅश डिस्काउंट इज अ लॉस टू द रिसिवर ऑफ कॅश. ज्याला पैसे मिळणार आहेत त्याच्या दृष्टिकोनातून हा डिस्काउंट लॉस असतो आणि जो पैसे देणार आहे त्याच्या दृष्टिकोनातून तो फायदा असतो. या ठिकाणी आपण उदाहरणाच्या सहाय्याने पाहणार आहे. आणि कॅश डिस्काउंट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. एक्झाम्पल दिलेला आहे. कॅश डिस्काउंट मात्र पुस्तकामध्ये या ठिकाणी नोंद केला जातो. हे एक्झाम्पल दिले. रिसिव्ड फ्रॉम कार्तिक ₹1900 फ्रॉम अँड अलाउड हिम ₹100. कार्तिककडून ₹1900 मिळालेले आहेत आणि डिस्काउंट जो आहे तो ₹100 आहे. या ठिकाणी ₹100 डिस्काउंट हा दिलेला आहे. आता पैसे आले म्हणजे कॅश अकाउंट डेबिट होणार आणि डिस्काउंट ज्याला पैसे मिळणार आहेत त्याच्या दृष्टिकोनातून लॉस असतो हे आपण पाहिलेलं आहे. आणि डिस्काउंट हा एक्सपेन्सेस आहे, लॉस आहे, त्यामुळे त्यालाही डेबिट म्हणजे कॅश अकाउंट 1900, डिस्काउंट अकाउंट डेबिट 100 टू कार्तिक अकाउंट 2000. अशा पद्धतीनं जर्नल एंट्री होते. बीइंग कॅश रिसिव्ड अँड डिस्काउंट अलाउड. त्यानंतर या ठिकाणी पेड टू चंदा ₹980 फ्रॉम हू अलाउड अस डिस्काउंट ₹20,000. आता आपण पेड केलेले आहेत पैसे ₹980 पेड केलेले आहेत आणि आपल्याला डिस्काउंट ₹20 मिळालेला आहे. त्यामुळं या ठिकाणी ज्याला पैसे मिळालेले आहेत त्याचं अकाउंट डेबिट होणार. चंदा अकाउंट डेबिट 1000 टू कॅश अकाउंट 980 आणि टू डिस्काउंट अकाउंट 20. बीइंग कॅश पेड अँड डिस्काउंट रिसिव्ड. या पद्धतीनं डिस्काउंट मिळालेला आहे म्हणून तो क्रेडिट आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीनं याची जर्नल एंट्री झालेली आहे. आता आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने जर्नल एंट्री कशा करायच्या, वेगवेगळे ट्रान्झॅक्शन आहेत त्याची जर्नल एंट्री कशी करायची या पद्धतीचं आपण उदाहरण पाहणार आहे. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अविनाश जनरल स्टोअर्स फॉर द मंथ ऑफ एप्रिल 2018. तर एप्रिल 2018 फर्स्ट, थर्ड, फिफ्थ, सिक्स्थ आणि 10 या तारखेला या ठिकाणी ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. पहिल्या तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000, स्टॉक ऑफ गुड्स वर्थ ₹30,000 अँड मशिनरी ₹15,000. हे बिझनेस सुरू करतानाचं ट्रान्झॅक्शन आहेत. 3 तारखेला सोल्ड गुड्स टू राधा ₹20,000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. माल विक्री केलेला आहे राधाला 20,000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंटनं. परचेस कॉम्प्युटर ऑफ 50,000 ॲट द रेट 18% GST 5 तारखेला. आणि 6 तारखेला एक्सचेंज आवर फर्निचर ऑफ ₹20,000 अगेन्स्ट मोटर कार ऑफ द सेम व्हॅल्यू फॉर बिझनेस. एक्सचेंज केलेलं आहे आपलं फर्निचर मोटर कारच्या बदल्यामध्ये. तेही या ठिकाणी ट्रान्झॅक्शनचे आपण जर्नल एंट्री पाहणार आहे. आणि 10 तारखेला विड्रॉ ₹25,000 फॉर बिझनेस पर्पज अँड ₹10,000 फॉर हिज पर्सनल यूज. पहिली आणि शेवटची एंट्री जी आहे ती कंबाईन एंट्री या ठिकाणी आपल्याला दिसते. आपण ते उदाहरण जर्नल एंट्री सोडवताना प्रत्येक तारखेची जी आहेत ही त्या तारखेची आपण जर्नल एंट्री पाहणार आहे. एक तारखेला स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000,
स्टॉक ऑफ गुड्स वर्थ ₹30,000 अँड मशनरी ऑफ ₹15,000. अशा पद्धतीनं पैसे आणलेले आहेत, स्टॉक आणलेला आहे आणि मशनरी आणलेली आहे. या पद्धतीनं पैसे, स्टॉक आणि मशनरी स्वरूपात या ठिकाणी बिझनेस सुरू करताना आणलेले आहेत. आणि हे सगळं जे आहे हे कॅपिटल जे आहे, सुरुवातीला आणलेली रक्कम जी असते त्याला आपण कॅपिटल म्हणतो. म्हणून या ठिकाणी कॅश अकाउंट डेबिट 50,000, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 30,000, मशनरी अकाउंट डेबिट 15,000 आणि टू कॅपिटल अकाउंट टोटल करायची याची तर 95,000. या पद्धतीनं एकूण टोटल होते कॅपिटल अकाउंटसाठीची. आणि बिईंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, गुड्स अँड मशनरी. हे झालं 1 तारखेची जर्नल एंट्री. त्यानंतर दुसऱ्या तारखेची जी आहे दुसरी जी एंट्री आहे 3 तारखेची, ती सोल्ड गुड्स टू राधिका ₹20,000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. माल विकलेला आहे राधिकाला 10% ट्रेड डिस्काउंटनं. आता या ठिकाणी उधारीनं ट्रान्झॅक्शन आहे म्हणून राधिका अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आता 20,000वर 10% 2,000 येतं. 2,000 डिस्काउंट कट झाला म्हणजे 18,000. या ठिकाणी एवढीच रक्कम या ठिकाणी तुम्हाला जर्नल एंट्री केल्यानंतर पुस्तकामध्ये 18,000 लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर 5 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे परचेस कॉम्प्युटर ₹50,000 ॲट द रेट 18% GST. कॉम्प्युटर परचेस केलेला आहे 50,000चा. आता ज्यावेळेस आपण परचेस करतो त्यावेळेस GSTसुद्धा या ठिकाणी GSTची रक्कमसुद्धा द्यावी लागते. आता GST 18% आहे, त्याच्यामध्ये 9% CGST असणार आहे आणि 9% SGST असणार आहे. आता कॉम्प्युटर आपल्याकडे येताना कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 50,000 50,000 जरी असला तरी 18%ची रक्कम आपल्याकडून जाणार आहे. म्हणून इनपुट CGST अकाउंट डेबिट 4,500 आणि इनपुट SGST अकाउंट डेबिट 4,500. म्हणजे आपल्याकडं कॉम्प्युटर 50,000चा आलेला आहे आणि जास्तीची जी रक्कम आहे टॅक्सची, GSTची, ही सुद्धा आपण या ठिकाणी आपल्या दृष्टिकोनातून खर्च आहे आणि पैसे 50,000 आणि हे टॅक्सची एवढी सगळी रक्कम जी आहे एवढे पैसे आपण पेड करणार असतो. म्हणून टू कॅश अकाउंट आणि टोटल त्याची 59,000. बिईंग परचेस कॉम्प्युटर ॲट द रेट 18% GST. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे एक्सचेंज आवर फर्निचर ऑफ ₹20,000 अगेन्स्ट मोटर कार ऑफ द सेम व्हॅल्यू फॉर बिझनेस. आता फर्निचर जे आहे हे फर्निचर आपण दिलेलं आहे, एक्सचेंज केलेलं आहे आणि त्याच्या बदल्यात मोटर कार आलेली आहे. आता दोन्हीही असेट आहेत, एक आलेला आहे एक गेलेला आहे. जे आलेलं आहे त्याला आपण डेबिट देणार म्हणून मोटर कार अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट आणि सेम व्हॅल्यू आहे त्यामुळं 20,000. आणि त्यानंतर शेवटचं जे ट्रान्झॅक्शन आहे विड्रॉ ₹25,000 फॉर बिझनेस पर्पज अँड 10,000 फॉर हिज पर्सनल यूज. आता हे पैसे काढलेले आहेत, बँकेतून पैसे काढलेले आहेत म्हणजे बिझनेसमध्ये पैसे वापरासाठी 25,000 आणलेले आहेत आणि 10,000 पर्सनल यूजसाठी आणलेले आहेत. पर्सनल यूजसाठी ज्यावेळेस पैसे प्रोप्रायटर घेतो त्यावेळेस त्याला ड्रॉइंग्स असं म्हणायचं आहे. म्हणून एंट्री होताना कॅश अकाउंट डेबिट 25,000, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट 10,000 टू बँक अकाउंट क्रेडिट करावं लागतं, टोटल 35,000. बिईंग विड्रॉन कॅश फ्रॉम बँक फॉर बिझनेस अँड पर्सनल यूज. यानंतर अशा पद्धतीनं जर्नल एंट्री केल्यानंतर या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट याची टोटल करावी लागते. क्रेडिट जेवढी असणार आहे तेवढी या ठिकाणी डेबिट जेवढी असेल तेवढीच क्रेडिट असणार आहे. ज्यावेळेस टोटल दोन्हीची बरोबर येते
त्यावेळेस अरिथमेटिकली ते ॲक्युरेट आहे, आपण जर्नल एंट्रीज केलेल्या आहेत, त्याचं जे काही अंकगणितीय ॲक्युरेसी जी आहे ती अंकगणितीय ॲक्युरेसी आपल्याला या ठिकाणी मिळत असते. तर या पद्धतीनं या ठिकाणी आपण जर्नल एंट्री कशी करायची आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे.